जाऊ दे आता काय तो कसा विषाचा एक विष आहे ना तो शरीरात गेला ना तर त्याच्यानंतर कसा माणूस डायरेक्ट मरतं तो वाचाचा काय हे नसतंय तो आता मेलेला माणूस काय परत येणार आहे का? अहो काय बोलतो तुम्ही? कोण मेले? तुमची बहीण कोणी सांगितलं तुम्हाला? ती मेली कुठं? ती दुसऱ्याला मारेल पक्की अवदसा कशी जाल मारली काय माहिती. तिला बघता सलाईन लावलेली तिला काहीच झालं ना. तुम्हाला कोणीतरी चुकीची बातमी सांगितली. इथे डोळे आलेत म्हणून मला ते खाजे सुटले. अरे काज्या एवढी लोक कशाला बोलवले? आमच्यात येतात सगळे अशी बघायला. आमचा नातागोटा मोठा आहे. बघायला काय इथं काय पोरीने तुमच्या विष खाल्ले का साखरपुडा आहे तिथं एवढी लोक बोलवली एवढ्या लोकांसमोर इज्जत घालत मला काय आकला नाही पावलं लोक मारीत नाही हिऱ्यासारखी वागतात. तुम्ही पण काय माहित आहे का काय चालवलंय तुम्ही? कुठे आहे तिने दाखवा दे कुठे दाखवा ती पोर हा तुम्हाला नीट समजावून सांगता नाही तुमच्या पोरीला हा एवढी गाव जत्रा कशाला बोलवले? तुम्ही बघा जरा काय करा गेले बघा जरा. अरे चल नाही चल मला जेवून चल. इथं मला कुत्र्याचा मान नाही तुझ्या सासूरवारीला. तुला घरी तरी कुठं कुत्र्याचा मान आहे? चल मी नाही जायचं परत घरी तुला जायचं होते तर इथं प्रसंग काय उद्भवले? अरे चल 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 अरे नको साक्षी तुला काय गरज होती हे करायची? हे बघ आपण पोरी आहो आपण पोरांना विष प्यायला लावायचा. सांगेन मी तुला सगळं पण तुला या करायची काही गरज आहे का? काय ग पोरी हा हे धंदे करायला गेलते कॉलेजला? अरे आमच्या घरात पण पोरं होती आमच्या पण पोरी आहेत कधी असले धंदे नाही. हा मी पण जेवणीत होतो जेवणीमध्ये असं काय केलं नाही. अशी दिसायला होतो मी भारी हा पण पाय कधी घसरला ना आमचा. आई एवढी चांगली दिसत होती. कितीतरी पुरुष आलं ना कितीतरी गेलं. हा अगं पोरी तुम्ही माझा तोंड काळा केला. भाऊजी तुम्ही पहिल्यापासून कालच आहात. ताई तर तुला बोललो या काल्याला नको करू. मुस्काट पोरेन उलट बोलाल ते